ही आहे नवीन साडी आणि या नवीन साडीचा मी बनवत आहे फेटा. बॉर्डर आहे ग्रीन कलर आणि ऑरेंज कलरची साडी आहे. खूप सुंदर हा फेटा बनणार आहे, खूप मोठा बनणार आहे. त्यासाठी हा सेट करून ठेवलेला आणि फुलं वगैरे जे काय साहित्य होतं ते सगळं लागणार ते मी घेतलेलं आहे. चल झालं. या दोघींची तर मस्ती चालूच होती कारण की महाशिवरात्री होती. त्यासाठी मला जायचं होतं मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये जायचं होतं मला. तर खरंच आज इतका सुंदर दिवस आहे, इतका छान दिवस आहे, खरंच इतका सुंदर आहे माझ्यासाठी तरी. कारण की मी महाकालची खूप मोठी भक्तच आहे समजा. आणि त्याचबरोबर मला इतकं आवडतं काय करायला की म्हणजे खूप मला आवडतं. रात्रंदिवस मी काय करायचं जर पूजेसाठी मी भक्त म्हणून पूर्णपणे करू शकते. आणि त्याचबरोबर मी आले मातोश्रीमध्ये जे मंदिर आहे बसवेश्वर मंदिर तिथे आलेले आहे. आणि सगळीजण आम्ही इथेच आलो आहोत कारण की शिवमंदिरला जायचं म्हटलं तर आपल्या इथे अंबरनाथमध्ये प्राचीन शिवमंदिर आहे, पण तिथे आम्ही गेलेलो नाही कारण की खूप गर्दी असेल त्यामुळे गेलेले नाही आम्ही. आणि इथे बाहेरच्या साईडला पण शंकराची पेंडी आहे आणि त्याचबरोबर नंदी बसलेले आहेत समोरच. आणि आतल्या साईडला पण पेंडी आहे, बसवेश्वर देवाची मूर्ती आहे आणि त्याचबरोबर शंकर भगवानची मूर्ती आहे आणि पेंडी पण आहे आणि नंदीची पण मूर्ती आहे. तर त्याचबरोबर खूप सुंदर इथे मी खूप छानपैकी शृंगार करणार आहे, ते म्हणजे महाकालचं, उज्जैन महाकालचं मी पूर्णपणे शृंगार व्यवस्थित करणार आहे. आणि हे आहे शिवपुराण, ते संध्याकाळी वाचणार आहेत पंडित आणि त्यांनी सकाळी पूजा व्यवस्थित केलेली होती. मी सकाळीच येणार होती पण त्यांनी बोलले की अभिषेक वगैरे करणार आहे, त्यामुळे मी दुपारी आली कारण की दुपारी शृंगार केल्यानंतर संध्याकाळी लोक बघतील. आणि खूप काय इथे गर्दी नव्हती, सकाळी होती पण दुपारची गर्दी नव्हती, त्याचमुळे मी फोन करून पंडितजींना आली. आणि आम्ही बाहेरच्या जे पेंडी होती तिथे जे काय आपण आणलं होतं जल, दूध आणि तांदूळ, साखर जे काय आणलं होतं ते अर्पित केलं, फूल वगैरे आणि हार वगैरे सगळं अर्पित केलं. आणि त्याचबरोबर आम्ही दोघांनी छानशी पूजा केली. पूजा केल्यानंतर खरंच या आजीबाई इकडे तिकडे करत होत्या आणि त्यांना काहीतरी पाहिजे होतं, फुलं वगैरे पाहिजे होतं, बेलपत्र वगैरे पाहिजे होतं, मग त्यांनाही दिलं. आणि दोघांनी आम्ही मस्त पेंडीवरती जल अर्पित केलं, दूध अर्पित केलं. तर खरंच खूप छान वाटलं. आणि त्या आजीबाईंना पण मी फुलं वगैरे दिली, त्यांना पाहिजे होते म्हणून. तर त्याचबरोबर मी नमस्कार वगैरे केला आणि आतल्याच जे लिंग होतं, जे पेंडी होती देवाची, तिथे सगळेजण पुजले होते, सगळं हार वगैरे सगळेजण खूप पाणी वगैरे दूध वगैरे सगळं घातलं होतं. तर ते मी सगळं व्यवस्थित क्लीन केलं, साफ वगैरे केली कारण की मला इतकी सुंदर मूर्ती बनवायची. आणि मी आदल्या दिवशीच पंडितजींना विचारलं होतं की जे शृंगार करतात ते पीठ लावतात, जे पेस्ट असतं ते लावतात, ते कशाचं असतं वगैरे सगळं विचारलं होतं. आणि मलाही माहिती होतं अर्धं, आणि त्यांनाही विचारलं. तर त्यांना विचारलं तर त्यांनी जसं सांगितलं तसं मी केलेलं आहे, जसं सांगितलं तसं. आणि त्याचबरोबर इतकं मस्त भजनही चालू होतं, ज्या बायका भजन करतात सगळ्या मंदिरात तिथे करतात त्या पद्धतीनं. आणि त्याचबरोबर हा लेप मी करून आणलेला आहे घरातूनच, कारण की हे पीठ होतं वगैरे अजून काय काय त्याच्यामध्ये असतं ते सगळं होतं. आणि छानसं मी मळून वगैरे मस्तपैकी आणलेलं आहे. काजू वगैरे ते पण घेऊन आलेले आहेत कारण की खूप सुंदर परफेक्ट आपल्याला महाकालची मूर्ती दिसायला पाहिजे. त्यासाठी मी डोळ्यांचं जे आहे पेपरचं कट करून मी केलेलं आहे. मी खूप ठिकाणी बघितली की डोळे असे मिळतात का, पण नाही मिळत. परफेक्ट मी बनवायचा प्रयत्न केलेला आहे आणि परफेक्ट झालेलं आहे. खरंच इतकं सुंदर झालेलं आहे ना की मला अक्षरशः मला वाटत नव्हतं की मी बनवू शकते. मला भीती वाटत होती खरंच माझ्याकडून बनणार की नाही, पण देवाला नमस्कार केला आणि खरंच माझ्या हातून पहिल्यांदाच अंबरनाथमध्ये हा शृंगार झालेला आहे महाकालचा, उज्जैन महाकालचा. तर खरंच मनापासून जय श्री महाकाल. खरंच मनापासून जय श्री महाकाल. खूप छान माझ्याकडून शृंगार करून घेतलेले आहेत कारण की देवाची मर्जी असते तेव्हाच आपला पत्ता हलतो म्हणतात ना, त्याचप्रमाणे माझंही तेच झालेलं आहे. मी आली होती 2:30 वाजता आणि पूर्ण शृंगार केला, पूर्ण हार वगैरे सगळं ते पूर्ण घातलेलं आहे. फेटा घालायसाठी थोडा प्रॉब्लेम होत होता, पण आहे ना मी पूर्ण सेट करून ठेवलेलं. पंडितजींनी जे जे मला पाहिजे होतं धागा वगैरे त्यांच्याकडे जे वस्तू होतं ते मला सगळं दिलेलं आहे कारण की इतकं सुंदर हा
फेट्यामुळे लुक आलेला आहे महाकाल यांचा. तर इतकं सुंदर वाटलेलं आहे, सगळ्यांना इतकं छान वाटत होतं, इतकं आवडत होतं. आणि मग मी जो लुक केलेला आहे, हर हर महादेवची सिरियल येत होती त्यामधील जी पार्वती होती बांगडीला नाही तिचा का मी लुक तुझ्या? केलेला आहे रेड आणि व्हाईट ओढणीमध्ये. तर हा लुक मला करायचाच होता खूप दिवसापासून आणि त्याचबरोबर मी केलेला आहे आणि मला इतका आनंद झालेला आहे आज. कारण की म्हणजे मला सकून जो म्हणतात, जे शांती म्हणतात मनाला, सुख भेटलं पाहिजे, ते मला सुख भेटलेलं आहे आणि इतकं छान वाटलं मी हे करताना. आणि अक्षरशः मला म्हणजे खुशी म्हणतात ना, डोळ्यात पाणी येतात त्या पद्धतीने पण मला डोळ्यात पाणी आलं की बाबा मी बनवते. म्हणजे आपण एक स्त्री असून आपण उज्जैन महाकालच्या मंदिरामध्ये जाऊन आपण हात नाही लावू शकत, पण मी महाकालची मूर्ती मी घरात बनवणार होती. महाशिवरात्री होती त्यामुळे मी घरात बनवणार होती आणि लोकांना दर्शन घ्यायला घरी बोलवणार होती. पण आपलं घर, सगळेच घरं पवित्र नसतात, काही प्रॉब्लेम येतात, काही असतात, त्याच्यामुळे आपण घरी पवित्र ठिकाण म्हणून असं बनवू शकत नाही. मग त्याचप्रमाणे मी पंडितजींना माझ्या मातोश्रीमध्येच, म्हणजे माझ्या घराच्या बाजूलाच मी राहते मातोश्रीमध्ये, अंबरनाथमध्ये, आणि त्याच बाजूला बसवेश्वर मंदिर आहे. तिथे मी पंडितजींना विचारलं की मला असं असं करायचं आहे, तर मी करू शकते का? तर त्यांनी बोलले तुमची इच्छा, तुम्ही भक्त म्हणून तुम्ही न काय देवाकडे मागता, न काय हे करता, न काय आस्था ठेवता, निशुल्क म्हणजे मनाने तुम्ही जर पूजा करत असाल तर मी का नको म्हणू, तुम्ही करा म्हणून त्यांनी प्रोत्साहन मला खूप केलेलं आहे. आणिही त्यांनी बोलले की तुम्हाला काही लागलं तर मला सांगा. तर त्याचप्रमाणे त्यांनी फुलांचं खूप म्हणजे फुलं वगैरे आणली होती आणि खूप सुंदर बनवलेलं आहे. आणि त्याचबरोबर मी त्या दिवशी क्लीन केलं होतं, सगळं साफ केलं होतं. आणि त्याचबरोबर सगळं जे मूर्ती होती, आपल्या शंकर भगवानची मूर्ती होती, ती खराब झाली होती, ती मला व्यवस्थित पेंट करायची, तीही मला करायला त्यांनी सगळं व्यवस्थित छानसं करायला दिले. आणि त्याचबरोबर महाशिवरात्री येत होती त्यामुळेच मला असं वाटलं की आपण इथे लुक छान करावा महाकालचा. मग ते मी त्यांना सांगितलं, त्यांनी मला होकार लगेच दिला. कारण की त्यांनाही खूप म्हणजे तेही खूप शंकर भगवानचे भक्त आहेत, पंडितजी आहेत, आणि त्यांना खरंच खूप म्हणजे भक्तांनी इथे येऊन सेवा केली तर त्यांना खूपच आवडतं. फक्त घरातून एक जल घेऊन येऊन अर्पित करा पेंडीवरती, हेच त्यांचं म्हणणं असतं. आणि खरंच मला इतकं छान वाटलेलं आहे, खूप म्हणजे खूप. आणि त्यांनाही इतकं आवडलं, खूप म्हणजे खूप आवडलं. आणि संध्याकाळची वेळ होती, 7 वाजल्यापासून म्हणजे लोक तर येतच होती संध्याकाळची. आणि त्याचबरोबर त्यांचंही म्हणणं म्हणजे त्या फेसजवळ ठेवत होते सगळं, एक जण पाणी घेऊन आले, पण त्यांना आम्ही मना केलं. कारण की हे आपण पिठाचं बनवलेलं आहे, पाणी टाकलं तर कसं ओलसर होईल, खराब होईल. बाहेरच्या साईडला म्हणजे 2 पेंडी आहेत, बाहेरच्या साईडला आणि आतल्या साईडला, तर तुम्ही बाहेरच्या साईडला तुम्ही करू शकता. त्यामुळे आम्ही त्यांना बाहेर सांगितलं. आणि त्याचबरोबर मी शिव पार्वती म्हणून हे लिहिणार होती. तर पहिला शिव लिहायचं असतं आणि मग पार्वती लिहायचं असतं. पण त्या साईडला जागा मोठी होती त्यामुळे पार्वती लिहिलं आणि इकडे शिव लिहिलं. शेवटी शिव पार्वती हे एकच आहे. शिव लिहा या पार्वती लिहा, कारण की दोघं शिवशक्ती आहेत आणि एकच आहेत. त्यामुळे आपल्याला काही वाटणार नाही की इकडे पार्वती इकडे शिव वगैरे. पण परफेक्ट लुक झालेला आहे, खूप सुंदर वाटलेला आहे, इतकं छान मला आवडलेलं. मनाला तर इतकी शांती भेटलेली आहे. कारण की मला किती पैसे मिळो, करोडो मिळो, काही सन्मान मिळो, काही मिळो, पण ही जी आस्था मिळाली, ही जी भक्ती मिळाली मला, खरंच मी हा दिवस आणि हा वर्ष मी कधीच विसरू शकत नाही. कारण की मला खूप म्हणजे खूप आवडलेलं आहे. खूप लोकांनी संध्याकाळी येऊन दर्शन घेतले आणि खरंच सगळ्यांना खूप म्हणजे खूप मूर्ती आवडली होती आणि फोटो वगैरे चालूच होते काढायचं सगळ्यांचं. आणि मीही नमस्कार केला, मीही थोड्या रील्स बनवले. आणि त्याचबरोबर महाकालची जी मूर्ती उठून दिसते ती एकच नंबर वाटते खरंच. असं म्हणजे साक्षात देव आहे समोर असं वाटतं. आणि त्याचबरोबर बाजूला इथे तुळशी होती, तिथेही मी तुळशीला नमस्कार केला. कारण की बाजूलाच एक गार्डन आहे छोटंसं, तिथे वगैरे जाऊन पूजा केली, रील्स बनवले, व्हिडिओ बनवले. आणि खूप छान माझा हा लुक पण सगळ्यांना आवडलेला आहे. आणि खरंच श्री जगज्योति बसवेश्वर आत्मलिंग महालिंग का
भक्त लोगों की तरफ से मैं अभिनंदन करता हूँ।